निघाला. तो पहा चालला स्वराज्याचा सूर्य एका काळोखाला मिठी मारायला. अफजल खान रूपी नावाचं वादळ अंगावर घ्यायला. काय होईल आता? नावाची ही माती थरारून गेली होती. सह्याद्रीच्या कड्या कपायांना हे जणू घाम फुटला होता. अफजल खान हे असे एक वादळ जे कदाचित होत्याचं नव्हतं करून टाकेल. हातानं लोखंडी पहार वापरणारा, अंगी 10 हत्तीचं बळ असणारा, इतकाच क्रूर आणि धूर्त. कर्नाटक मोहिमेवर असताना शिराचा पाळेदार कस्तुरी रंग याला मैत्रीची आणि 10ची बोलणी करायची आहे असे सांगून त्याला दगा करून ठार मारणारा हा सैतान आता शिवाजी राजाला सुद्धा त्याच पद्धतीनं मारण्यासाठी आला होता. सगळं स्वराज्य चिंतेत होत. राजाना या सगळ्या संकटाची आणि अफजल खानाच्या दागी पूरे दक्खन में जिसके नाम के चर्चे हैं, यहाँ तक कि आदिल शाही निजाम शाही में भी जिसके नाम के चर्चे हैं, जिसे लोग सीवा सीवा कह के पुकारते हैं, क्या वो यही है? जी खान साहेब, यही है शिवाजी राजे भोसले. गोपीनाथ पंत, लहानपणापासून आम्ही ज्यांचे भले भले कारनामे ऐकून आहोत, ज्यांना लोक अफजल खान म्हणतात, ते हेच काय? होय महाराज, हेच ते अफजल खान साहेब. राजे खान साहेबांना शरण या. आपण त्यांना तुर्मिसात करा. आई तुळजा भवानी आणि मा जिजाऊ साहेब यांच्याशिवाय आम्ही कुणालाही शरण जात नाही. आमच्या माना फक्त त्यांच्या समोरच झुकतात. रहने दो कृष्णा जी, रहने दो. वाकई यकीन नहीं, एक मामूली जमींदार का मामूली बेटा स्वराज का ख्वाब देखकर राजा बनने की सोच रहा. और हमने भी नहीं सोचा था कि इस मामूली जमींदार के मामूली बेटे को मारने के लिए आप जैसे महाराजा सरदार को आना पड़ेगा. शिवा, किसने कहा कि हम तुम्हें मारने आए हैं? और तुम तो हमारे दोस्त शाहजी के जौहर शागिर्द हो. हम तो तुम्हारे साथ दोस्ती का नाता जोड़ने आए. आमचं कुलदैवत आई तुळजा भवानीचं मंदिर उद्ध्वस्त करून, पंढरपूरच्या विठोबाचा कळस तोडून, आमच्या स्वराज्यातील आया बहिणींची अब्रू लुटून, आमच्या रयतेवर जुलूम जबरदस्ती करून तुम्ही आमच्याशी कोणतं नातं जोडायला आला आहात याची चांगलीच कल्पना आहे आम्हाला खान साहेब. हाँ शिवाजी, छोड़ दो इन सब पुरानी बातों, लेकिन हमें ताजुब ये हो रहा है कि आपका ये शामियाना आदि आदिल शाह के महल से भी शानदार. ऐसे लाया इतना सोना और हीरे जवाहरात. ती सगळी आई भवानीची कृपा आहे. पण जर तू आमचं ऐकलं तर आमची आणि आदिलशाहची तुझ्यावर कृपा होईल. तू आमचा ऐक, विजापूरला चल. बादशाहला सांगून आम्ही तुला जहागिरी द्यायला लावतो. क्या रखा है इस स्वराज में? इससे ज्यादा दौलत हम तुम्हें इनायत कर देंगे. मा जिजाऊ साहेबांच्या मायेचा पदर, या सह्याद्रीच्या पंखाची सावली आणि जीवाला जीव देणारी आमच्या सवंगड्यांची दिलदारी हीच आमची खरी दौलत आहे खान साहेब. तुमच्या त्या आदिलशाही तुकड्याची भीक नकोय आम्हाला. बहुत बहुत घमंड है तुम्हें, पर इतना ध्यान मेरे को सिवा, दुनिया में हुकूमत चलती है हमारी इस आदिलशाही की, तुम्हारे जैसे चूहों की नहीं. हमारे 4 किले का तुमने हासिल कर लिए तो खुद को राजा मानने लगे. अभी भी वक्त है, सुधर जाओ सिवा. हमारी हुकूमत ठुकराने की कोशिश भी मत करना, वरना हम तुम्हें और तुम्हारे स्वराज को जमीन में गाड़ देंगे. तहस नहस कर देंगे हम तुम्हारे स्वराज. खान साहेब, तुम्हाला माहित नाही कदाचित, पण आमच्या हजारो मावळ्यांच्या रक्तात घामानं आणि हाडामासानं आम्ही स्वराज्याचा सह्याद्री उभा केला आहे. तो असा सहजासहजी तहस नहस करणं सोपं नाहीये. आणि राहिली बात आम्हाला गाडण्याची, पण जो आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहतो त्यालाच या मावळच्या मातीत गाडल्याशिवाय शांत बसत नाहीत ही मराठ्यांची पोरं. तुम हमारे
दोस्त शाहजी के बेटे हो, इसलिए हम तुम्हें मुआफ करते हैं। और मानो ये सब छोड़कर तुम हमारे साथ बीजापुर चलो। हम खुद हजरत आदिल शाह से दरख्वास्त करके तुम्हें जागीर का टुकड़ा देंगे। आओ शिवाजी आओ, तुम्हारी सब दुश्मनी भूलकर इस अफजल खान के गले लग जाओ, हमारी पनाह में आ जाओ। आओ शिवाजी आओ। पहाड़ी चूहे, काफिर,